देके तू बन जा दूसरी मुर्गी में तू। स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे काही मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। चला तर मित्रांनो, तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर आजचा व्हिडिओ आपण CapCut ॲपवरती करणार आहे। तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक जी काय ती पिन केलेली आहे, तिथून तुम्ही लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि CapCut ॲप आणि VPN डाउनलोड करून घ्या। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, VPN ओपन करून कनेक्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतर CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस आलेला दिसून येईल। तर सिम्पली आपल्याला न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तर इथं आपल्याला आपण जे काही मटेरियलची फाईल दिलेली आहे ती सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथे फोटोवरती येऊन आपला जो काही डेमो फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा व्हिडिओवरती येऊन आपण जो काही व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यावरती टच करायचं आहे आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला एक वरती ऑप्शन बघायला मिळेल, त्याला टच करून अशा प्रकारे हे इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली रेशोवरती क्लिक करून 2 नंबरला जो काही 9:16चा रेशो आहे त्याला सिलेक्ट करून ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो काही आपला व्हिडिओ आहे त्याला टच करायचा आहे। इथं आपल्याला खाली ऑप्शन्स बघायला मिळतील, तर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा एक ऑप्शन बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जो काय आहे तो इथं अशा प्रकारे व्हिडिओला टच करायचा आहे आणि डिलीट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सॉन्गवर लॉंग प्रेस करायचं आहे, अशा प्रकारे सॉन्ग इथं पुढं घेऊन यायचं आहे। आपल्या इमेजला टच करून ही काय आपली एंडिंगचा जो पार्ट आहे त्या एंडिंगला लॉंग प्रेस करून अशा प्रकारे पुढं स्क्रोल करत जायचं, म्हणजे इमेजची लेंथ वाढून जाईल। तर सॉन्गच्या थोडंसं पडल्यानंतर सॉन्गला टच करायचं आहे। सॉन्गची जी काही एंडिंग आहे त्याच्यावरती येऊन सिम्पली आपल्याला इमेज लेअरला क्लिक करून अशा प्रकारे ते स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं आहे। तर पुन्हा आपल्या इमेजला टच करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे इमेज 2 बटन टच करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर आपली जी काही सॉन्गची लेअर आहे त्याच्यावर तुम्हाला ते डॉट्स बघायला मिळतील। तर हे जे काही आपले डॉट्स आहेत ते आपले बीट्स आहेत। तर सिम्पली हे बीट तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। तुम्हाला काय करायचं आहे की हा बीट बघायचा आहे, त्या बीटवरती यायचं आहे आणि जे काही पांढरे आहे ते बीटवरती घेऊन यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ते वरती टायमिंग बघून सिम्पली आपल्या इमेजला टच करायचं आहे। इथं पहिला ऑप्शन स्प्लिटचा येईल, त्याच्यावरती क्लिक करून इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे पुन्हा पुढच्या बीटला येऊन बीट बघायचं आहे, टायमिंगवरती चेक करून तुम्हाला तुमच्या इमेजला टायमिंगवरती अशा प्रकारे ते स्प्लिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण प्रत्येक जे काही आपली इमेज आहे त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे रोजचे नवीन व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील। तर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक बीटवरती आपलं जे काही इमेज आहे ते स्प्लिट करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे होऊन जाईल। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे, तिथं आपल्याला एक इफेक्ट्सचा खाली ऑप्शन बघायला मिळेल, त्याला क्लिक करायचं आहे। इफेक्टला क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। आपल्यासमोर अशा प्रकारे इफेक्ट्स लोड होताना बघायला मिळतील। सिम्पली आपल्याला ते एक कॅटेगरी बघायला मिळेल ओपनिंग अँड क्लोजिंग नावाची, ती तो ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्यासमोर इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील। तर इथं आपल्याला एक कॅमेरा डान्स म्हणून इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावर क्लिक करून इथं ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट इथं आल्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट इथं सेट होऊन जाईल। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पुढच्या इमेजला यायचं आहे। पुढच्या इमेज येऊन हा जो काय आपला 2 इमेजच्या स्प्लिटमधला जो काय कट व्हाईट बॉक्स दिसतो आहे त्याला टच करायचं आहे। अशा प्रकारे इथे ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील। तर इथं आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, कॅमेरावरती क्लिक करायचं आहे। कॅमेरावरती क्लिक करून आपल्याला पुल इन टू नावाचं ट्रान्झिशन बघायला मिळेल, त्याला टच करायचं आहे। इथं आपल्याला एक ऑप्शन मिळेल अप्लाय टू ऑल, त्याला टच करून सिम्पली हे जे ट्रान्झिशन आहे ते प्रत्येक क्लिअरला इथे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि ओके करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे अप्लाय होऊन जाईल। तर सिम्पली आपल्याला पुढचं जे काय आपला बीट आहे त्या बरोबर बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला पुढं स्क्रोल करत जायचं आहे। कॅटेगरीमध्ये पुढं स्क्रोल करताना आपल्याला इथे एक स्प्लिट नावाची कॅटेगरी मिळेल, ती सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर इथे मिरर 3 लेयर्स नावाचा एक इफेक्ट मिळेल, त्याला टच करून सिम्पली आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे आणि याची जी काही लेंथ आहे अशा प्रकारे आपल्याला एंडिंगवरती लॉंग प्रेस करून इथं अशा प्रकारे या पुढच्या बीटपर्यंत येऊन सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या इफेक्टला टच करून ॲडजस्टला क्लिक करायचं आहे। इथं वर्टिकली हे जे काही आपले इमेज आपल्याला अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून फिल्टर पूर्णपणे 0 करून इथं ओके करून घ्यायचं आहे आणि पुन्हा इमेजला क्लिक करून आपली जी काही इमेज आहे आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। तर पुन्हा त्याच बीटवरती यायचं आहे, पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे। स्प्लिटच्या मागे आपल्याला इथे एक लव नावाची कॅटेगरी मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे। लव नावाची कॅटेगरी ओपन करून हार्ट पीसेस नावाचा इफेक्ट मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून इथं ओके करून घ्यायचं आहे आणि त्याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा पुढच्या बीटला येऊन इथं बॉडी इफेक्टची कॅटेगरी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। बॉडी इफेक्टला येऊन सिम्पली आपल्याला इथे क्लोनवरती क्लिक करायचं आहे।
इथे क्लोन नावाची कॅटेगरी मिळेल. इथे आपल्याला डोपलिंगर नावाचा एक इफेक्ट मिळेल 3 नंबरला. तो सिम्पली ॲड करून इथे ओके करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा बीट इथं सेट होऊन जाईल. तर पुन्हा आपल्याला पुढच्या इमेजला यायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टची पुढच्या बीटला येऊन व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. म्हणजेच व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला पुन्हा नाईट क्लबची कॅटेगरी मिळेल. थोडंसं पुढे जाऊन नाईट क्लबची कॅटेगरी मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे. इथे वेगळ्या प्रकारचे इफेक्ट बघायला मिळतील. इथे आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाचा एक इफेक्ट मिळेल, ज्यावर टच करून आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हा इफेक्ट इथे ॲडजस्ट होऊन जाईल. पुन्हा पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटला नंतर पुन्हा बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे वरच्या कॅटेगरीजमधलं आपल्याला इथं ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे. तिथं आपल्याला ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर इथं आपल्याला एनव्हलपिंग नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल. तो सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे इथं ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला नंतर आपलं जे काही इमेज आहे त्या इमेजला टच करून सिम्पली ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनला आपल्याला इन, आउट अँड कॉम्बो 3 कॅटेगरी बघायला मिळतील. तर इनमध्ये आपल्याला 3 नंबरला फ्रॅगमेंट नावाचा एक ॲनिमेशन मिळेल. त्याला टच करून याची जी काही आपली लेंथ आहे, टायमिंग आहे, ते आपल्याला 1.2 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं अशा प्रकारे होऊन जाईल. तर हा आपला बीट आहे. त्यात थोडंसं पुढे यायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ऑटोमॅटिक ओपन होऊन जाईल किंवा ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे बटरफ्लाय विंग्स नावाचा इफेक्ट मिळेल. तो सिम्पली इथं ॲड करून ओके करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट सेट होऊन जाईल. तर पुन्हा पुढच्या बीटला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एक थोडंसं पुढं स्क्रॉल करत जायचं आहे. हळूहळू पुढे जाऊन आपल्याला इथे बटरफ्लायज नावाची कॅटेगरी मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे बटरफ्लायज ड्रीम म्हणून एक इफेक्ट मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटला इथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तर पुढच्या बीटला आल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला इथे क्लोन नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला एक फॅन्टम नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, त्याला टच करून इथं ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याची लेंथ आपल्याला शेवटच्या म्हणजे जे काय आपलं एंड आहे तिथपर्यंत ऑटोमॅटिक सेट होऊन जाईल किंवा वाढवून घ्यायचं आहे. ही जी काय आपली एंडिंग आहे त्यात थोडंसं पुढं म्हणजे 15 सेकंदाच्या खाली यायचं आहे आणि इथं जे काय आपलं इमेज आहे याला एक स्प्लिट अशा प्रकारे इमेजला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. स्प्लिट लावून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं पुल इन टू ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचं आहे आणि हे जे काय आपलं इमेज आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्या ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. इनमध्ये येऊन साईड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले सर्व इफेक्ट्स ॲड झाल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. पुन्हा ओव्हरलेला क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरले करून आपलं जे काय स्पेशल वर्ड PNG आहे ते फोटोमध्ये जाऊन ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला इथं शेवटच्या बीटपर्यंत जाऊन अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपल्याला इथं वाढलेली लेंथ बघायला मिळेल. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हे जे काय आपलं PNG आहे ते अशा प्रकारे इथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे. आपला जो काय पहिला बीट आहे त्या पहिल्या बीटला येऊन आपल्याला 3 लेयर्स बघायला मिळतील. तर त्या 3 लेअरला येऊन आपल्याला जे काय PNG आहे त्याच्या लेअरला क्लिक करून इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे आणि हा मधला एक इफेक्ट सोडून आपल्याला पुन्हा पुढच्या बीटवरती येऊन पुन्हा स्प्लिट करून घ्यायचं आहे. ह्या 2 बीटसाठी आपल्याला हे जे काय आपलं पेज आहे आपल्या अशा प्रकारे इथं या साईडला घेऊन यायचं आहे आणि इथं सेट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ऑटोमॅटिक आपल्या जागेवर जाऊन अशा प्रकारे सेट होऊन जाईल. सिम्पली आजचा व्हिडिओ जो क्रिएट झालेला आहे त्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्हावरती क्लिक करून अशा प्रकारे इथे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ गॅलरीत HD सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.